त्यामुळे प्रॉपर मेजरमेंट ब्लाऊज वरून कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आणि फक्त 7 माप आपल्याला ब्लाऊज वरून घ्यायचे, बाकी संपूर्ण माप शोल्डर वगैरे मोजण्याची गरज नाहीये, छातीचं कटोरीचं माप मोजायची गरज नाहीये। बऱ्याच काही चुकीची माप मोजतात त्यामुळे ब्लाऊज बिघडतो। तर कुठली कुठली माप आपल्याला ब्लाऊज वरून घ्यायची आहेत ते पहिले सांगते। सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊजच्या उंचीचं माप, छाती, कमरघेर, मागचा गळा, पुढचा गळा, बाही लांबी आणि दंडघेर। बस एवढीच माप फक्त आपल्याला ब्लाऊज वरून मोजायची आहे। कारण आपल्याला जी कटोरी राऊंड लागणार आहे, छातीचा चौथा भाग, शोल्डरचं माप, बाही घडीचं माप, छातीच्या घडीचं माप, हे सगळी माप आपल्या चार्ट मध्ये आहे। त्यामुळे ती प्रत्येक छातीनुसार सांगितलेली माप आहेत आणि परफेक्ट आहे ते, त्यामुळे तुम्हाला ती माप ब्लाऊज वरून मोजायची नाहीये। आता त्यासाठी सगळ्यात तिथे समोर कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे। सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे ब्लाऊजच्या उंचीचं माप। ब्लाऊजची उंची मोजताना कधी पण मागच्या बाजूकडनं ब्लाऊजची उंची मोजायची आहे, कारण आपण हे उभ्यात आडव्यात कटिंग केलेलं असतं त्यामुळे हा भाग ताणला जात नाही। पण हेच जर तुम्ही पुढून कटिंग केलं, पुढून माप मोजलं तर हा भाग ताणला जातो। का तर कटोरी आपण क्रॉस कपड्यामध्ये कटिंग केलेली असते त्यामुळे कटोरीच्या गोलव्यामध्ये आपली छाती व्यवस्थित बसते। पण जर आपण समोरून माप मोजलं तर हा कटोरीचा भाग ताणतो। त्यामुळे हे बघा ब्लाऊजच्या उंचीमध्ये हा असा अर्धा ते 1 इंचाचा फरक पडतो। बऱ्याच वेळेस ताईंची चूक इथेच होते, पुढून माप घेतल्यामुळे प्रॉपर ब्लाऊजची उंची घेतली जात नाही, मग मागचा भाग लहान मोठा होतो। त्यामुळे ही चूक पहिले सर्वप्रथम टाळा आणि ब्लाऊजची उंचीचं माप घेताना आपल्याला घ्यायचं आहे मागच्या बाजूकडनं। ब्लाऊजचं माप घेताना आपल्याला गळ्याच्या बाजूकडनं टेप धरायचा आहे। इथे शोल्डरचं शिवण ज्या ठिकाणी आलेलं आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने टेप धरायचा आहे आणि सरळ कमरेच्या भागापर्यंत असा टेप आणायचा आहे। आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच। हे माप असं नोट डाऊन करायचं आहे। हेच तुम्ही जर ह्या बाजूला घेतलं तरी तुमचा फरक पडून जातो। तर माप घेताना इकडे बाहीकडे घ्यायचं नाहीये, टेप धरताना अशा पद्धतीने गळ्याकडेच आपला टेप धरला गेला पाहिजे। हे झालं ब्लाऊजच्या उंचीचं माप। टेप असंच धरून तुम्ही मागच्या गळ्याची पण लगेच उंची मोजू शकतात। टेप असं ठेवा आणि असं पट्टीचा वापर करा। ज्या ताईंना जमत नाही त्यांनी पट्टी अशा पद्धतीने ठेवा। आपल्या मागच्या गळ्याची उंची आलेली आहे 10 इंच। मागून आपल्याला फक्त मागचा गळा आणि उंचीचं माप आपल्याला मागच्या बाजूने मोजायचं आहे। तर सेम अशाच पद्धतीने ही 2 माप घ्यायची आहेत। त्यानंतर आपण पुढच्या बाजूला येऊया। त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे छातीचं माप। छातीचं माप मोजताना ज्यावेळेस आपल्याला हुक पट्टीकडनं मोजायचं आहे, ज्या बाजूला हुक लावलेले आहेत त्या टोकापासून आपल्याला काखेमध्ये ज्या ठिकाणी हा बाहीचा जॉईंट आलेला आहे तिथपर्यंत टेप अशा पद्धतीने धरायचा आहे। एका टोकापासून टेप असा इथे लावायचा आहे। इथे माप आलेला आहे 10 इंच। अलगद आपल्याला धरायचं आहे, खूप कटोरी ताणायची नाहीये किंवा एकदम सैल पण सोडायचं नाहीये। नॉर्मली असं धरून आपल्याला हा टेप अशा पद्धतीने धरायचा आहे। हे माप आलेलं आहे 10 इंच। म्हणजे छातीचं चौथा भाग हे माप आलेलं आहे म्हणजे 10 इंच। म्हणजे आपल्या ब्लाऊजचं माप आहे छातीचं 40 इंच छातीचं हे ब्लाऊज आहे। हे लक्षात घ्या। हे लक्षात येत नसेल तर कसं समजायचं? आता हे जे माप आलंय 10 इंच, टेप आपल्याला 4 वेळा दुमटायचा आहे। हा झाला एकदा, हा झाला दुसऱ्यांदा, हा झाला तिसऱ्यांदा आणि हा झाला चौथ्यांदा। चौथ्यांदा टेप दुमटल्यानंतर जे माप येतं 40 इंच म्हणजे आपल्या 40 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे हे लक्षात येणार आहे। पण तुम्ही हे जे माप आलेलं आहे हेच लिहून घेतलं तरी चालणार आहे, कारण आपल्याला पेपर पॅटर्न बनवताना छातीचा चौथा भाग हेच माप पेपर कटिंग करताना लागतं। मग पुन्हा तुम्हाला तिथे कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडणार नाही, त्यामुळे हेच माप तिथे लिहून ठेवलं तरी चालेल। तसंच जर तुम्ही आयपट्टीकडनं जर माप मोजणार असाल तर जी ही आयपट्टी आहे सोडून द्यायची आहे आपल्याला आणि टेप अशा पुढे लावायचा आहे, कारण आपला हुक इथे अडकतो की नाही। मग आयपट्टीच्या कडेला टेप धरून अशा पद्धतीने काखेपर्यंत हा टेप न्यायचा। मग इथे आलेला आहे 10 इंच। म्हणजे दोन्ही बाजूकडनं माप सेम येत असतं, फक्त आयपट्टी सोडायची आणि हुकपट्टीचं माप कडनं घेणार असेल तर पूर्ण टोकापासून माप घ्यायचं आहे। हे झालं छातीचं माप मोजून। आता पुढचा गळा मोजण्यासाठी पण मागचा गळा जशा पद्धतीने मोजला तसाच मोजायचा आहे। पुढच्या गळ्याची उंची आहे 8 इंच। काही ताई अशा पद्धतीने गळा मोजतात, असं जर मोजला तर अर्धा इंचाचा फरक पडतो। त्यामुळे शक्यतो गळ्याची उंची मोजताना अशी सरळच उंची मोजायची आहे। पुढचा गळा आहे 8 इंच आणि ही माप लिहून घ्यायची आहे। यात शिलाई मार्जिन आता इथे एक्स्ट्रा काहीही वाढवायचं नाहीये। आपण ज्यावेळेस पेपर पॅटर्न बनवतो त्यावेळेस शिलाई मार्जिन सगळं वाढून घेतलेलं असतं, त्यामुळे ब्लाऊज वरून माप घेताना परफेक्ट जे आहे तीच माप आपल्याला लिहायची आहे। इथे वाढवायचं कुठेही काही नाहीये।
आता कमर घेराचं माप आपण दोन पद्धतीने घेऊ शकतो. खालचं हुक लावून घ्यायचं आहे, असं ब्लाऊज टाईट धरायचं आहे. एका टोकापासून टेप अशा दुसऱ्या टोकापर्यंत टाईट धरून घेतला. हे अंतर आलेलं आहे 16 इंच. म्हणजे इकडची बाजू 16 इंच आणि इकडची बाजू 16 इंच, म्हणजे कमर घेर आला 32 इंच. तसं जमत नसेल तर हुक उघडून घ्या. हुक ज्या बाजूला ब्लाऊजला लावलेला आहे त्या एका टोकापासून ब्लाऊज आणि टेप असा एक सारखा धरत जायचा आहे. हे अशा पद्धतीने दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला हा टेप धरत जायचा आहे. हे असं धरत गेलं की आपल्याला कमर घेराचं माप मिळतं. मग ज्या ठिकाणी आपली आयपट्टी संपते, आयपट्टी सोडून द्यायची आहे, लक्षात घ्या, आयपट्टी सोडून द्यायची. आपला कमर घेरा आलेला आहे 32 इंच. म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही कमर घेराचं माप मोजू शकता. त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे बाहीच्या लांबीचं माप. बाहीच्या लांबीचं माप मोजताना ज्या ठिकाणी आपलं शोल्डरच्या इथे जॉईंट आलेला आहे तिथून आपल्याला बाही लांबी मोजायची आहे. बाही लांबी आलेली आहे 10 इंच. बाही लांबीचं माप आपल्याला अशा पद्धतीने मोजायचं आहे. आणि दंडघेर मोजताना हे व्यवस्थित टाईट करून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि इथे आपण दंडघेर मोजणार आहोत. दंडघेर आलेला आहे 5 इंच. असं 5च लिहा, कारण आपल्याला पेपर पॅटर्न बनवताना अर्ध्याच दंडघेराची मापाची गरज आहे. त्यामुळे दंडघेर पण मोजताना जो आलेला आहे 5 इंच तोच दंडघेर तुम्हाला तिथे लिहायचा आहे. सेम एवढीच मापं तुम्हाला ब्लाऊज वरून घ्यायची आहेत. म्हणजे छोट्या मोठ्या चुका तुमच्या ज्या होतात त्या चुका टाळा, म्हणजे तुमचं परफेक्ट मेजरमेंट आहे. ब्लाऊज वरून माप तुम्ही जर परफेक्ट घेतलं तर तुमचं कटिंग परफेक्ट, कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही माप काय घेताय त्यानुसार तुमचं ब्लाऊजचं कटिंग बनत असतं. त्यामुळे ब्लाऊज वरून माप परफेक्ट घ्या, म्हणजे तुमचं कटिंग परफेक्ट आणि ब्लाऊजही छान येणार आहे. सेम अशाच पद्धतीने मेजरमेंट घेऊन तुमच्या मापाच्या ब्लाऊजचं पण माप घ्या आणि सुंदर असं कटिंग करा. धन्यवाद.